इकडे बाप्पा तू काय चालली? हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन आणि एकदम खास ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की आम्ही सध्या आमच्या गावी आलो आहोत आणि गावाकडचं वातावरण, निसर्गाची सुंदरता आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ याची काही मजाच वेगळी आहे. आज आम्ही ठरवलं होतं की आपल्या गावाजवळ असलेल्या वारी हनुमानला भेट द्यायचं आणि त्याचबरोबर जवळचं धरणही पाहून यायचं. त्यामुळे सकाळपासूनच सगळ्यांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण होतं. टिफिन, पाण्याच्या बाटल्या आणि आवश्यक सामान घेऊन आम्ही सगळेजण निघालो. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या प्रवासात तुम्हाला वारी हनुमानचं दर्शन, सुंदर निसर्ग, धरणाचं प्रतिम दृश्य आणि आमच्या काही मजेशीर गमती सुद्धा पाहायला मिळणार आहे. आम्ही दुपारीच घरातून निघायला थोडा उशीर झाल्यामुळे ऊन बरंच होतं, पण फिरायला जाण्याचा उत्साह इतका होता की या उन्हाचं कोणालाच काही वाटत नव्हतं. रस्त्यात जाताना आजूबाजूला असलेली हिरवळ, मोकळी हवा आणि शांत वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झालं आणि काही वेळातच आम्ही वारी हनुमान इथे पोहोचलो. मंदिर परिसरात प्रवेश करताना एक वेगळीच शांतता जाणवत होती. तिथे आजूबाजूला वाहणारी नदी, सुंदर निसर्ग आणि भक्तिमय वातावरणामुळे खूप मन प्रसन्न झालं. हे वारी हनुमान मंदिर अनेक भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. इथे दर्शनासाठी दुरून दुरून लोक येतात. अनेक जण नवस बोलण्यासाठी आणि हनुमंतरायांच्या आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असल्यामुळे धार्मिक पर्यटनासोबत निसर्गप्रेमींनाही हे ठिकाण खूप आवडतं. तिथे फिरताना आम्हाला भरपूर माकडं दिसली. ती त्यांच्या दुनियेत मस्त खेळत होती. आम्ही थोडी त्यांची मस्ती पाहिली आणि त्यांची काही व्हिडिओ काढले. त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर तिथे सुंदर शिवपिंड होती. वरून सतत पाणी पडत होतं आणि दृश्य खूपच आकर्षक दिसत होतं. महादेवांचं नामस्मरण करणारे शब्द तिथे लिहिलेले होते आणि दृश्य पाहून मन अगदी शांत झालं. त्यानंतर आम्ही हनुमंतरायांचं खूप छान दर्शन घेतलं, नारळ फोडलं, प्रार्थना केली आणि सगळ्यांच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले. दर्शन झाल्यानंतर मनाला खूप समाधान मिळालं आणि काही वेळ तिथे घालवल्यानंतर आम्ही धरणाकडे जायला निघालो. आता हा गड आम्हाला चढायचा आहे. धरणाकडे जाताना रस्ता थोडा चढडीचा होता आणि मध्येच एक मोठा चढ लागला. खरं सांगायचं तर त्या चढणीवर आम्हाला थोडी भीती वाटत होती, पण वर पोहोचल्यावर जे दृश्य दिसलं ते पाहून आमचा सगळा थकवा आणि भीती एका क्षणात नाहीशी झाली. दूरवर पसरलेलं पाणी, सभोवताली डोंगर, वाहणारा थंड वारा आणि शांत वातावरण पाहून मन अगदी हरवून गेलं. निसर्गाची ही सुंदरता शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. काही वेळा आम्ही तिथे बसून त्या सुंदर दृश्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही घरून आणलेली टिफिन काढला. निसर्गाच्या सानिध्यात बसून केलेले जेवण म्हणजे वेगळाच आनंद असतो. जेवण झाल्यानंतर आमचा फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रत्येकाने भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. अशा आठवणी मोबाईलमध्ये जरी कैद होत असल्या तरी त्या प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते. खरं तर अशा सहलीमध्ये जागेपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची असतात आणि कुटुंबातील सगळेजण एकत्र असले तरी कोणतीही छोटी सहलसुद्धा खूप खास बनते. आजचा दिवस आम्हाला नेमकं तेच शिकवून गेला. त्यानंतर आम्ही घरी परतण्यासाठी निघालो. रस्त्यात आम्हाला वासुदेव महाराजांचा आश्रम दिसला आणि थोडा वेळ तिथे थांबलो, पाणी प्यालो, आश्रम परिसर पाहिला आणि तिथल्या शांत वातावरणाचा अनुभव घेतला. आश्रमातील सुंदर मूर्ती आणि प्रसन्न वातावरणाला मनाला खूप भावलं. तोपर्यंत मुलांनी तिथे थोडी मस्ती केली, खेळली आणि आनंद घेतला. अशा प्रकारे आमचा आजचा वारी हनुमान आणि धरणाचा प्रवास खूप छान झाला. दर्शन, निसर्ग, कुटुंबासोबतचा वेळ आणि सुंदर आठवणी यामुळे हा दिवस कायम लक्षात राहिला. तुम्ही कधी वारी हनुमान इथे गेले असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच या ठिकाणाबद्दल काही माहिती किंवा अनुभव असेल तर तोही आमच्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हनुमान.